नमस्कार शेतकरी मित्रांनो, बघा आता कर्जमाफीची जे शेतकऱ्यांना एक आस लागलेली आहे, आशा लागलेली आहे, अशा शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी म्हणजे काय होणार आहे, लवकरच कर्जमाफीच्या याद्या वगैरे जूनच्या शेवटच्या अखेर किंवा मग जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये काय होणार आहे तर प्रसिद्ध होणार आहेत. आणि प्रसिद्ध झाल्यानंतर मग ज्या शेतकऱ्यांना 2019मध्ये कर्जमाफीचा लाभ भेटला होता, अशाही शेतकऱ्यांना परत यामध्ये काय होणार आहे, लाभ मिळणार आहे. असं काय केलेलं आहे, निर्गमित केलेलं आहे. त्यामुळं मग बरेच शेतकरी काय झालेले होते, 2019मध्ये त्यांना लाभ मिळाला होता. पण ह्या वेळेस 2026मध्ये वंचित राहतात का काय, असंही शेतकऱ्यांनाही काय होत होतं, वाटत होतं. त्यामध्ये मग परत पुनर्निर्णय घेऊन शासनाने परत काय केलेलं आहे, जे 2019मध्ये शेतकऱ्यांना लाभ मिळाला होता, त्यांना 2026मध्येही काय होणार आहे, ते पात्र होणार आहेत. मग त्यांचे जे 2 लाखापर्यंतचं जे कर्ज आहे, ते काय होणार आहे, माफ होणार आहे. 2 लाखापर्यंतची जी अट काय केलेली आहे, शासनाने घातलेली आहे, तिथपर्यंतचं कर्ज काय होणार आहे, माफ होणार. आणि उर्वरित कर्ज जे आहे ते शेतकऱ्यांना काय करावं लागणार आहे, भरावे लागणार आहे. मग जे शेतकरी हे पात्र लाभार्थी यादीमध्ये बसतात, ज्यांचं थकीत कर्ज आहे, अशा शेतकऱ्यांना काय होणार आहे, याचा फायदा होणार आहे, लाभ होणार आहे. आणि जे रेग्युलरवाले आहेत त्यांना ₹50,000चं प्रोत्साहनपर अनुदान काय केलं जाणार आहे, त्यांच्या बँक अकाउंटमध्ये जमा केलं जाणार आहे. आणि येत्या लवकरच जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये, आता आठवडा शेवटच्या तारखेपर्यंत 30 जूनपर्यंत किंवा मग जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये काय होतील, याद्या वगैरे प्रसिद्ध होतील. त्यांचे विशिष्ट क्रमांक जनरेट होतील, पात्र लाभार्थी जे शेतकरी आहेत त्यांचे. त्यानंतर मग त्यांची के-वाय-सीची प्रक्रिया पूर्ण करून त्यांना काय होणार आहे, माफीचा लाभ काय होणार आहे, मिळणार आहे. ही एक दिलासादायक बाब मानावं लागेल शेतकऱ्यांसाठी. कारण 2019ला ज्या शेतकऱ्यांची माफीमध्ये बसले होते, असे शेतकरी थोडेसे काय केले होते, वंचित ठेवले होते. परत शासनाचा पुनर्निर्णय येऊन परत काय केलेले आहेत, त्यांना सुद्धा काय केलं आहे, माफीच्या यादीमध्ये काय केलं जाणार आहे, त्यांना लाभ दिला जाणार आहे. लवकरच संपूर्ण शेतकऱ्याची काय होणार आहे, कर्जमाफी होणार आहे. येत्या काही दिवसामध्येच काय होणार आहे, सर्व शेतकऱ्यांना त्या कर्जमाफीचा लाभ वगैरे जे पात्रता निकषामध्ये बसत आहेत, अशा शेतकऱ्यांना काय होणार आहे, लाभ मिळणार आहे. धन्यवाद.